श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर नक्कीच पुढे 5 लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल। आजचा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी। आजचा पहिला संदेश, जेव्हा एखादा संकट किंवा प्रॉब्लेम तुमच्या समोर उभा राहतो तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की मी तर स्वामींना माझे दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना केली आहे, पण माझे दुःख संकटे वाढत का आहे? स्वामी म्हणतात, बराच कौतुक आपण सोडत नाही म्हणून आपला फुलपाखरू बनत नाही। तुम्ही स्वामीकडे जे काही मागत आहात ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल, तरच तुमच्या आयुष्याचा रूपांतर एका सुंदर फुलपाखरामध्ये होईल। एक शेतकरी असतो, त्याच्याकडे भरपूर शेती असतं, पण तो त्या शेतामध्ये कुठलेही पीक घेत नाही। त्याचे गुरु त्याला विचारतात की तू या शेतात पीक का लावत नाही? तो म्हणतो की मी जर पीक लावला आणि ते जर उगवलंच नाही तर, आणि जर उगवले तर पाऊस पडला नाही तर, म्हणून मी पीक लावत नाही। व तसेच माझ्याकडे एक म्हैस आहे, तिच्या दुधावर आमच्या गरजा भागतात, मग कशाला शेती करायची? तेव्हा गुरु म्हणतात, याला जर सुखी करायचे असेल तर पहिल्यांदा याची म्हैस इथून गेली पाहिजे। व तसंच होते, म्हैस अचानक मरण पावते। तेव्हा तो शेतकरी खूप दुःखी होतो व गुरुंना म्हणतो की मी अगोदरच खूप दुःखी होतो, तुम्ही मला आणखीन संकटात का टाकलं? गुरुदेव, पण आयुष्यात काही संकटे येणे हे खूप गरजेचे असतात, पण आयुष्यात आहे आणि ते जगण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, म्हणून त्याने शेतात फळाचे झाड लावण्याचं ठरवलं। तो कुठलाही विचार न करता काम करू लागला आणि एक दिवस असा आला की तो फळाचा सर्वात मोठा व्यापारी बनला। म्हणून आपल्या आयुष्यात देव जर आपल्याला संकटात टाकले तर त्याचा अर्थ असा नाही की त्यांना आपल्याला दुःख द्यायचं आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना आपल्याला आणखीन जास्त सुखी करायचं असतं। पण सुख मिळण्याच्या थोडे दिवस अगोदर काठावरून चालावं लागतं, पण एकदा पार केलं की फुलाचा रस्ता आपली वाट बघत असतो। संकट, वाईट काळ आला तर स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामीचा नियोजन हे सर्वोत्तम असतं। श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर स्वामीची कृपा कायम असावी। दुसरा संदेश, आयुष्यात प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून बघा। आज जर ही संकटे आली आहे तरी एक मोठे यश तुमची वाट बघत आहे। कायम लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, वाईट वेळ हार नाही मानला की येणारी वेळ ही खूप सुंदर असते। आता तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की आयुष्य जगायचं आहे की एक एक दिवस ढकलायचे आहे। तुम्ही स्वामीकडे मागत आहात की तुमची जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला सुखी ठेव, पण स्वामींना त्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे, त्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल। अडून राहत तुमच्या खरेपणाशी, तुमची भक्तीशी। एक दिवस असा येईल की त्याची तुम्हाला कल्पनासुद्धा केलेली नसेल। कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही। स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःला उन्हात उभे राहावं लागेल। त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आयुष्यात संकटांना सामोरे जावे लागेल, तरच सुखाचे दिवस येतील। योग्य लोकाचे हातात हात असतील तर त्या चुकीच्या लोकाचे पाय धरण्याची वेळ कधीच येणार नाही। कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडं थोडं प्रगती करा। समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस। बहुतेक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस। उभा आहे मी तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस। तू बाळ आहे माझे हे कधीही विसरू नकोस। समस्या कोणतीही असू दे, तांत्रिकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरी जिथे तर्क संपतो तिथे अर्थ का अवधूत स्वामी रायाची सत्ता सुरू होते। ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे।
बघ यश निश्चित मिळेल. तुमचे स्वप्न कधीच कमी करू नका, त्यापेक्षा तुमची मेहनत थोडी वाढवा. निघून गेलेला भूतकाळ कदाचित माझा न होता, पण येणाऱ्या भविष्यकाळावर वर्चस्व हे फक्त माझाच असेल हे विचार मनात ठेवा. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामीची कृपा कायम असावी. तिसरा संदेश. स्वामी म्हणतात, वाट सापडत जातील, तुम्ही फक्त शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही फक्त स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही फक्त शिकत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील, तुम्ही फक्त स्वतःला सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जातील, तुम्ही फक्त स्वतःची क्षमता दाखवत जा. तू फक्त पुढे चालत राहा. जे तुला पाहिजे ते योग्य वेळ आल्यावर मिळणारच आहे. आधीच सिद्ध व्हा, मग आपोआप सिद्ध व्हाल. तुमचा पुढचा प्लॅन गावभर सांगत बसू नका. तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळाला अडकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. नशिबापेक्षा जास्त विश्वास तुमच्या कर्तृत्वावर ठेवा, कारण येणारी वेळ ही तुमच्या नशिबामुळे नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे येणारी आहे. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. भावनेच्या भरात दुकानात दुर्लक्ष करू नका, कारण की या चुका एक दिवस खूप मोठी किंमत मोजाव्या लागतात. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, शब्दांना जितकी धार असते तितकी धार तलवारीलाही नसते. हे शब्द मनावर घ्यायचे की नाही हे मात्र तुझ्यावर अवलंबून असते. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे, फक्त तुझे मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.